मित्रांनो, स्मार्ट मीटरबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने विधानसभेत मोठं स्पष्टीकरण दिलं आहे। अनेक ठिकाणी स्मार्ट मीटरमुळे जास्त वीज बिल येत असल्याच्या चर्चा सुरू असताना सरकारने स्पष्ट केलं की स्मार्ट मीटर बसवणे हा सरकारचा मनमानी निर्णय नसून तो कायद्याने बंधनकारक आहे। राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी विधानसभेत सांगितलं की विद्युत अधिनियम 2003 आणि केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या मीटर नियम 2006 नुसार वीज वितरण कंपन्यांना टप्प्याटप्प्याने स्मार्ट मीटर बसवावे लागतात। त्यामुळे याबाबत गैरसमज पसरू नयेत असं आव्हानही सरकारने केलं आहे। सरकारच्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत सुमारे 1,23,00,000 स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत। स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना वीज वापराची माहिती रिअल टाइममध्ये मिळू शकते। मीटर रिपेअरिंगसाठी कर्मचारी येण्याची गरज राहत नाही आणि बिलिंग अधिक पारदर्शक होण्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे। मात्र दुसरीकडे अनेक ग्राहक आणि काही लोकप्रतिनिधींनी स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिल येत असल्याच्या तक्रारी मांडल्या आहेत। यावर सरकारचं म्हणणं आहे की प्रत्येक तक्रारीची तपासणी केली जाईल, पण कोणतीही अपूर्ण किंवा चुकीची माहिती पसरवू नये। आता या संपूर्ण प्रकरणात पुढे काय निर्णय होतात आणि ग्राहकांच्या शंकांचं समाधान कसं केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? स्मार्ट मीटरमुळे वीज व्यवस्थापन अधिक पारदर्शक होईल का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या बोलमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।